या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहेत त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतले होते। नई जिंदगीच्या एका मदरसेमध्ये घडलं भयानक प्रकार, मौलाना विरोधात गुन्हा दाखल। तर मंडळी, याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नई जिंदगी परिसरातील बसवेश्वर नगर येथील इक्बालिया मदरसा व मस्जिद या ठिकाणी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी एका 10 वर्षीय चिमुकली गेली असता त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देणारा मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी, वय वर्ष 53, सध्या राहणार सोलापूर, मूळ राहणार मदारा, तहसील नानपारा, जिल्हा बराईच, राज्य उत्तर प्रदेश यांनी सदरील इक्बालिया मदरसा व मस्जिद बसवेश्वर नगर नई जिंदगी या ठिकाणी मुला मुलींना धार्मिक शिक्षण देत असून काल सायंकाळच्या सुमारास सदरील मदरशामधील मुलांना लवकर सोडून फक्त पीडित मुलीस थांबवून ठेवून यातील आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी यांनी सदरील मुलीला मिठी मारून व मांडीवर बसवून वाईट पद्धतीने इतरत्र ठिकाणी हात लावून स्पर्श केले व तसेच पीडित मुलीसोबत शिक्षण घेणाऱ्या मुलींना सुद्धा वाईट पद्धतीने स्पर्श केले आहे म्हणून यातील पीडितेच्या कुटुंबियांनी MIDC पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार दिले असून त्यांच्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात या संबंधी आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी, वय वर्ष 53, राहणार सोलापूर, मूळ राहणार गाव मदारा, तहसील नानपारा, जिल्हा बराईच, राज्य उत्तर प्रदेश याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74, 78 सह पोस्को कलम 8, 10, 12 सह JJ ॲक्ट 2015 कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास MIDC पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षिका केंद्रे हे करत आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी प्रसार माध्यमांना दिले। पहा। सोलापुरातील एका धार्मिक स्थळामध्ये वेगळी घटना घडलेली आहे। काय नेमकी घटना आहे, काय प्रकार? काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 74-78 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेला आहे। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।